आणि पुण्याच्या जुन्नरमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या रोड रोमियोला बेड्या ठोकल्या गेल्यात। बस स्थानकात महाविद्यालयीन मुलींसमोर ही स्टंटबाजी केली जात होती। चित्रपटात दाखवल्याप्रमाणे हवेमध्ये पिकअप टेम्पो उडवला जात होता आणि या स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त झाला। महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त झाली आणि तशी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या स्टंटबाज रोड रोमियो विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला बेड्याही ठोकल्या। अशा घटना वारंवार या परिसरामध्ये घडत असल्याचं सांगितलं जात आहे। आणि गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातल्या अनेक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर घसरू लागलेत। हे पाहून शेतकरी वर्ग मात्र प्रचंड चिंतेत आहे। शेतकऱ्यांच्या चिंतेबाबत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एक पत्र पाठवलंय आणि या मुद्द्यावरती विचार करण्याची विनंती केली आहे। लासलगाव कृषी बाजारपेठ भारतासह आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे। नवीन खरीप कांद्याची आवक वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होतीये। गेल्या 4 दिवसांपासून तब्बल 1100 रुपयांची घसरण झाली आहे। या घसरणीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव देता येत नाहीये किंवा तो मिळत नाहीये। कांद्याच्या दरात होत असलेली घसरण पाहता केंद्र सरकारनं निर्यात शुल्क शून्य करावं अशी मागणी करण्यात येते। अहो काल परवा 4200-4300 रुपये कांदे जायचे, आज कांदे 100, 100 तर 2100-2200 रुपये कांदे जाऊ राहिले। लईच हायस्ट असलं तर 3100 रुपये गेला कांदा। जर 5000चे कांदे जर 2000-2100 जात असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं। पुढची बातमी सांगलीमधनं। सांगलीमध्ये एक अनोखी रिक्षा स्पर्धा पाहायला मिळाली। या रिक्षा सरळ रेषेमध्ये पुढे नाही तर त्या उलट्या रिव्हर्स धावत होत्या। सांगलीच्या वाळवामध्ये रेणुका माता यात्रेनिमित्त ही उलट्या दिशेने धावणाऱ्या रिक्षांची स्पर्धा आयोजित केली गेली होती। उलट्या धावणाऱ्या रिक्षा पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या नागरिकांनी मोठी गर्दी केलेली। कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर कापण्याच्या स्पर्धेत रिक्षा चालकांचं कौशल्यही पणाला लागलेलं। अत्यंत चुरशीनं ही स्पर्धा खेळली गेली। त्यासाठी अनेक दिवस रिक्षा चालक सरावही करत होते। कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर उलट्या दिशेने पार केलेल्या स्पर्धेतल्या विजेत्या रिक्षा चालकांना रोख रक्कम देऊन सन्मानित केलं गेलं। आणि नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात 2 दिवसात 60 लाखांपेक्षा अधिकची उलाढाल झाली आहे। 2च दिवसात 150 पेक्षा अधिक घोड्यांची खरेदी करण्यात आली। 18 तारखेपासून या घोड्यांच्या विविध स्पर्धा सुद्धा सुरू होणार आहेत। दत्त जयंती निमित्त भरणाऱ्या यात्रेमध्ये पहिल्याच दिवशी 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी भेट दिली। 18 तारखेपासून या बाजारात घोड्यांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातील आणि त्यासाठी देशभरातील जातीवंत आणि किमती घोडे सारंगखेड्यामध्ये दाखल होतील।